नेता आहे, जसा कार्यकर्ता आहे, तसाच खाली कार्यकर्ता तयार होत असतो. आपल्या कार्यकर्त्यांवर आम्ही आयुष्यामध्ये चांगलेच संस्कार करायचा प्रयत्न केलेला आणि माझ्या कार्यकर्त्यांकडून, माझ्या जवळच्या माणसाकडून कोणालाही नख सुद्धा लागलं नाही पाहिजे, ही माझी अपेक्षा. माझ्या लोकसभेनंतर सुद्धा मी आव्हान केलं होतं, मन मोठं ठेवा. निवडणुका येतात आणि जातात. निवडणुकीमध्ये एखादा माणूस आपल्या विरोधात काम केलं म्हणून त्याच्या जीवावर उठायचं काही कारण नाही. पुढच्या निवडणुकीमध्ये बदल होत असतात. लोक भ्रमात जातात, लोक गंभीर विचार करत असतात प्रत्येक गोष्टीचा आणि एखाद्या दिवशी एखादा चकवा येत असतो राजकारणामध्ये. त्या चकव्याला मागे टाकायचंय आणि पुढे जायचंय. मोठं मन, राजासारखं मन ठेवलं पाहिजे आणि मनासारखा राजा लाभला पाहिजे. हे प्रत्येकाचं सोनं करायचंय जीवनामध्ये, हेच आमचं कर्तव्य आहे. त्या लेकराचा जीव गेला, त्याच्याबद्दल, त्याची जी निर्घृणपणे त्याचा हत्या झाली त्याच्याबद्दल मी अत्यंत तीव्र संताप व्यक्त करते. त्या लेकराचा जीव गेला ह्याच्याबद्दल मनापासून दुःख व्यक्त करते. ते जे ठिकाण आहे ते दुःखाचं ठिकाण आहे, ते कुठल्याही राजकारणाचं ठिकाण नाही. पोटातून, मनापासून मी त्या लेकराचा जीव गेला ह्याच्याबद्दल दुःख व्यक्त करते. मी स्वतः देवेंद्र फडणवीसांना बोलले, मी स्वतः एसपींना बोलले आणि मी सांगितलं की याच्यामध्ये जोही कोणी दोषी असेल, जो खरा दोषी असेल, ज्यांनी खरंच याच्यामध्ये ह्या लेकराचा जीव घेतलाय, त्याला कडक शिक्षा झालीच पाहिजे, हा माझा आग्रह. आज मी त्या लेकराला